मित्रांनो, मी जर तुम्हाला म्हटले की एका दारुड्यामुळं अख्खं गाव श्रीमंत झालं तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल ना. पण ही एक सत्य घटना आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर गावात एक लग्न सुरू होतं. जेवण आवरत होती. पाहुण्या रावण्याची गर्दी होती. अशातच मुलीचा लांबचा मामा फुल टाईट होऊन मुलीला आशीर्वाद द्यायला आला. मामाने दोघांना आशीर्वाद दिला आणि जाता जाता नवरीच्या हातात एक नाणं दिलं. गंमत म्हणजे की हे नाणं अस्सल सोन्याचं होतं. जवळजवळ 1.5 तोळ्याचं नाणं या दारुड्याकडं कुठून आलं याचं सगळ्यांना आश्चर्यच वाटलं. कोणीतरी त्याला विचारले, कुठून आणलं रे हे सोन्याचं नाणं, कोठे चोरी केली? यावर दारुड्याने सांगितलं की चोरी नाही केली. अशी अनेक नाणे आपल्या जवळच्या नदीत आहेत. हे ऐकल्यावर अख्खं लग्नाचा मांडव गोळा झाला आणि त्या नदीच्या दिशेने धावू लागला. खरंच तिथे सोनं सापडत होतं. प्रत्येकाने जमेल तेवढी नाणी उचलली. ही बातमी सर्व अकोल्यात पोहोचली. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी बरेचशी नाणी जमा केली आणि लोकांनी किती नाणी नेली याचा तर हिशोबच नाही. नाणे संशोधकांनी इतिहासाचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की हे नाणे मुघलकालीन होतं. त्या काळच्या सोन्याचा खजिना नदीला पूर आल्यामुळे वाहून गेला आणि ती नाणी याच खजिन्यातील. अशा प्रकारे एका दारुड्यामुळं अख्खं गाव श्रीमंत झालं. मित्रांनो, तुम्हाला हा किस्सा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.